चला बॅटिंगसाठी दोन फलंदाज सज्ज झालेले पाहायला मिळतं. स्ट्राईक वरती डावकऱ्यात आता संदेश गोंधळी आणि नॉन स्ट्रायकर वरती आर्यन नाईक. अगदी पनवेल टेनिस क्रिकेट मधील नाही तर रायगड टेनिस क्रिकेट मधील दोन मोठी नावं आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल रफ्तार का सौदागर आपण प्रथमेश म्हात्रेला देखील पाहतोय. हे द्वंद्व पाहण्यासारखं असेल कारण की ही लढाई आहे बेस्ट वर्सेस बेस्ट. कारण की संदेश गोंधळी म्हटलं तर आताच्या घडीला अगदी फार्मात असलेला हा खेळाडू आहे. जवळपास 8वी बाईक या खेळाडूच्या नावावरती पाहायला मिळाली. इथं मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. धाव मिळाली नाहीये बहुतेक का. खर तर आताच्या घडीला आपण क्षेत्ररक्षणाची व्यवरचना पाहिली आणि आमच्या पुंडे संघाचा जर्सी कलर देखील पाहिला ना तर जवळपास एक ऑस्ट्रेलियन संघ या मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी क्षेत्ररक्षणाची सजावट देखील ऑस्ट्रेलियन खेळाडू प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. ओ हो हो टाळ्यांचा गजत वाजत राहिला पाहिजे. पहा खूप सारे पुंडेगावचे प्रेक्षक टाळ्या वाजत आल्या पाहिजे प्रत्येक डॉट बॉल साठी. कारण की या टाळ्या तुम्हाला वाण्याच्या दुकानातून आणाव्या लागत नाहीत परंतु त्या टाळ्या वाजवल्याने तुमच्या खेळाडूंचं जर मनोरंजन आणि नक्कीच तुमच्या खेळाडूला गोलंदाजाला चेव येत असेल तर वाजवा. स्लोवर वन पिक जरूर केला आणि या वेळेला पा व्हेरिएशन महागात पडलं. चेंडूला फेकून दिलं मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. तीन वेगवान चेंडू टाकले, 3 यशस्वी झाले. थोडस व्हेरिएशन करण्याचा गती कमी केली होती. चेंडू फिरवला होता आणि संदेश कारण की जवळपास त्याचा अर्धा दिवस प्रॅक्टिस सेशन मध्येच जातो तो तुम्हाला ऐकणार नाही. यावेळेला पुन्हा एकदा फटका फसला होता. पा यष्ट्यांवरती लागला की काय असं वाटत असताना या ठिकाणी संदेशने एक धाव कंप्लीट केली आहे. कम्मालीची प्रेशर पहा आमच्यावरती देखील प्रेशर आहे. ही मॅच पाहताना कम्मालीची क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. कम्मालीची मॅच या ठिकाणी रंगताना पाहायला मिळते. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे ती बिनबाद 7च्या घरामध्ये. नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणारी मॅच दरम्यान आपण पुढच्या मॅच साठी देखील टॉस करण्यासाठी विनंती करतोय. खरं तर प्रथमेश म्हात्रे आणि आर्यन नाईक दोन्ही खेळाडू आपण ISPL मध्ये देखील पाहिले होते. या ठिकाणी इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न बसून मारण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू नीटसा बॅट वरती आला नाही. खरं तर दोनही खेळाडू आपण ISPL मध्ये पाहिले होते. दोघांकडे नक्कीच दोघांकडे देखील खूप सारा अनुभव आपल्याला पाहायला मिळतोय. चला आयवा कॅच घेणाऱ्याचं नाव. चला लावण्याने कॅच घेतला होता त्याला 500 रुपयाचं पारितोषिक. चला आपण बक्षीस देऊन त्याचं कौतुक करूया. खरं तर आयवा कॅच साठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि आयवा कॅच घेणाऱ्या खेळाडूला आपण 500 रुपयाचं पारितोषिक देऊन त्याचं कौतुक करत आहोत. लावण्याचे या ठिकाणी आपण अभिनंदन करूया कारण लावण्यानं अप्रतिम मैदानाबाहेरचा झेल घेतला आणि प्रेक्षकांना उत्साह मिळवून देणारा हा उपक्रम या ठिकाणी आयोजन करण्यात आलेला आहे. परेश जाधव यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लावण्याला मिळालंय. अभिनंदन लावण्य. खरं तर त्याने जेव्हा कॅच घेतला होता तेव्हा प्रेक्षक वाहिनीने देखील तो कॅच टिपला होता. चला दरम्यान षटक या ठिकाणी पहिलं संपलंय. 7 धावा धावपलकावरती. गोलंदाजामध्ये पहिला बदल साईश म्हात्रे गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतो. कॉलिन एंड कडून तो गोलंदाजीकडे. यावेळेला फटका फसलाय परंतु नो मॅन लँड मध्ये चेंडू पडलाय. जवळपास सिंगल मिळाली आहे. खरं तर जीवदानी बामणडोगरी संघाची खरी ओळख
त्यांची दमदार गोलंदाजी. रायगड टेनिस क्रिकेटमधील हा एकमेव संघ आहे की ज्याच्याकडे जे गोलंदाज आहेत आणि आताच्या घडीला आपण पाहिलं ना तर रायगड प्रीमियर लीग मध्ये जवळपास अर्ध्याहून त्या संघातील जवळपास खूप सारे खेळाडू रायगड प्रीमियर लीग मध्ये बामणनोगरीचे खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. याचं कारण त्यांनी केलेली प्रॅक्टिस, त्यांनी या रायगड टेनिस क्रिकेटवरती गाजवलेली हुकूमत आणि त्याचमुळे सर्व संघांनी त्या खेळाडूंना आपल्या संघामध्ये सामावून घेतलं होतं आणि त्याचा दर्जेदार खेळ नक्कीच आपण रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील पाहिला होता. चला सामन्याला आपण सुरुवात करूया. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांकडे संशयाच्या नजरेने पाहिलं होतं आणि यावेळेला पंचांनी वाईट बॉलची घोषणा केली आहे. आणखी एक धाव नक्कीच आमच्या बामणनोगरीच्या खात्यामध्ये जोडली जाईल. दरम्यान आपण उद्योजक रणजित पाटील रणजित पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण मंचकावरती येऊन या मंचकाची शोभा वाढवायची आहे. खरं तर क्रिकेटला धर्म मांडणारं हे व्यक्तिमत्व आहे. जिथं मॅचेस असतात तिथं नक्कीच आमचे रणजित पाटील पाहायला मिळतात, अगदी दिलदार मनाचे, आणि त्यांना पण या मंचकावरती आमंत्रित करतोय. आपण प्रेक्षकांच्या कक्षातून या व्यासपीठावर येऊन या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. दरम्यानच्या काळामध्ये एक मोठा फटका देखील पाहायला मिळाला. धावसंख्येमध्ये प्रचंड वाढ, 15 धावा या धावफलकावरती पाहायला मिळाली. चला गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा साई सज्ज होताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक वरती आर्यन नाईक. खरं तर आताच्या घडीला या सीझन मधील एक हार्ड हिटर बॅट्समन म्हणून ज्याची ओळख आहे, अगदी धडठोक फलंदाजी करण्यासाठी हा खेळाडू निष्णात आहे. या ठिकाणी बसून मारण्याचा प्रयत्न पहा, प्रत्येक चेंडूवरती इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न. खरं तर या खेळाडूची बॉडी लँग्वेज पाहिली ना तर ना 16 का डोला ना 36 की छाती, परंतु या खेळाडूचा जिगरा टायगर आहे. त्यामुळे म्हणूनच रायगड टेनिस क्रिकेटमध्ये या नावाची चर्चा आता आपल्याला पाहायला मिळते. नाव आहे आर्यन नाईक, परंतु त्याला मात्र आमच्या साईशने शांत केलाय. यावेळेला चांगला फटका खेळलाय. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये त्याच्यासाठी सजवण्यात आला, त्यामुळे या फटक्याचं रूपांतर फक्त सिंगल मध्ये झाला. धावसंख्या अगदी हळूवार 1ने पुढे सरकली आहे. 16 धावा या धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती असतं. खरं तर पॉवर प्लेचं षटक चालू आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला पॉवर हिटिंग करायची असते, परंतु या ठिकाणी चांगली गोलंदाजी होती आहे. त्याला दरम्यान चेंडू गरंगळत चालला. दरम्यान अलंग कार्पेट गरंगळत चेंडू निघाला. या ठिकाणी आपण पाहू शकाल सिंगल आली आहे. चला 2 षटकाचा खेळ या ठिकाणी संपला. या 2 षटकामध्ये 19 धावा जमवण्यामध्ये यश आला. थोडासा विरंगुळा. आपण जाऊया डीजे सौरभकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत.
2 षटके पॉवर प्लेची संपली. 12 चेंडूचा खेळ संपला. बिनबाद 19 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजामध्ये बदल. प्रथमेश मात्रे आला. व्हाईट बॉल. ऑप्टमच्या खूपसा बाहेर चेंडू आहे. पंचांनी मात्र व्हाईट बॉल दर्शवला. 19 वरती धावसंख्या 20 वरती जाऊन पोहोचली आहे. पॉवर प्ले संपलाय त्यामुळे क्षेत्ररक्षण पूर्णपणे मैदानाच्या चप्प्यावरती विखुरलं जाताना आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला लाकूड टप्प्याचा बॉल. ओ हो हो हो, कार्बन कमाल झेल. टाळ्यांचा कडकडाट. संदेश झाला झेलबाद. साईश म्हात्रे होता आणि त्याने टिपलेला झेल अगदी प्रेक्षकांची दाद मिळवून गेला. कारण की संतोष गोंधळे सारखा एक मातब्बर खेळाडू मैदानाच्या बाहेर गेला. त्याची जागा भरण्यासाठी शुभम पाटील मैदानामध्ये आला. एक से बडके एक, हम लाए तोफे अनेक. आणखी एक डावखुरी आताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. हा जास्त जास्त बाउन्सर पाहायला मिळाला आणि आपण पाहिलं की पंचांनी हा चेंडू अवंतार घोषित केला. 3 प्रकाराने वाईड दिला जातो. ऑफटमच्या खूपसा बाहेर, लेगटमच्या काहीसा बाहेर आणि फलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू गेला ना तर मात्र व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर थोडासा बाउन्सच झाला चेंडू. वेगानं गोलंदाजी करतोय अतिघाई संकटास नाही, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी थोडीशी दिशा हरवली आहे प्रथमेशची. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती प्रथमेशची. हलक्या हातानं ओ, पुश करो खुश रहो. चेंडू निघाला आणि या ठिकाणी मिळतात आमच्या बामणडोंगरी संघासाठी आला चौकार. त्यांना प्रश्न पडला असेल की राकेश मात्रे का बरं हल्ला नसेल, त्यांनी का बरं चेंडू पकडला नसेल. चेंडूने बॅटची कड घेतली. यष्टीरक्षकानं चेंडू गॅदर्ड गेला. डॉट आला चेंडू. धावसंख्या सीमित आहे 25 वरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळतं. खर तर अगदी 3 दिवसामध्ये या मैदानामध्ये, या क्रीडांगणामध्ये चौकार आणि षटकारांचा पाऊस पडताना पाहायला मिळाला. अगदी 70-75 धावा होताना पाहायला मिळाल्या. यावेळेला थोडस व्हेरिएशन करण्यात आलं. पंचांकडे संशयाच्या नजरेने पाहिलं होतं. पंचांनी DRS घेतला. चला, निर्णय प्रलंबित आहे. तिसऱ्या पंचांचा कटाक्ष या ठिकाणी. चला, तिसरे पंच जॉईंट होतील आणि लगेचच निर्णय देतील. चला, रिव्ह्यू सिस्टीम चालू करा. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर केला जाईल.
चला पंचांनी 9 बॉल दर्शवला. खरं तर प्रथमतः या गोलंदाजाला वॉर्निंग देण्यात आली होती. हा देखील चेंडू अगदी डोक्याच्या वरून गेला आणि या ठिकाणी पंचांनी मात्र 9 बॉल दर्शवला. चला सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात. थोडासा स्वैर मारा पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 26च्या घरामध्ये. या वेळेला चेंडू रीडच झाला नाहीये पहा. डॉट आलाय चेंडू. एका हाताने फक्त बॅट फिरली. खर तर भन्नाट वेग पाहायला मिळतोय. अगदी फास्ट अँड फ्युरियस मारा पाहायला मिळतोय. डोळ्याची पापणी लवते ना लवते तोच चेंडू कधी येतोय कधी जातो समजत देखील नाहीये. यावेळेला फुलटॉस बॉल. नक्कीच हा देखील चेंडू नेटचा खेळू शकला नाहीये आणि हा देखील नक्कीच पुंडे संघासाठी चेंडू येतोय. डॉट बॉल. खर तर एक चांगली गोलंदाजी साकारताना आपल्याला पाहायला मिळतोय प्रथमेश म्हात्रे. चला लास्ट बॉल रिमेनिंग. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या मात्र थांबली आहे 26 वरती. अगदी 2 षटक आणि 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. यावेळेला सरळ खेळला. अगदी सिंगलच घ्यायचे. डबल मध्ये रसच नाहीये. 18 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपला. 18 चेंडूंमध्ये बामणडोंगरी संघांना 27 धावा उभारल्या. चला पुढच्या मॅच साठी पुन्हा एकदा आम्ही आमंत्रित करतोय. चला आमचा वाशीगाव संघ आणि त्याच्या अगेन्स्ट आपण बालवीर शिवबा हाशिवरे संघाला विनंती करणार आहोत की आपण टॉस करण्यासाठी व्यासपीठावरती यायचं आहे. दोन्ही संघाचे संघनायक. चला आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. जर लवकर आला तर लवकर देखील टॉस करून घेऊ. काही हरकत नाहीये. चला थोडीशी टीम मीटिंग अवॉइड करा. गोलंदाज आता कोण येणार आहे. एकच गडी बहुतेक अजूनपर्यंत गमावला आणि जोडी आता मात्र खेळताना पाहायला मिळते. मैदानामध्ये संदेश आणि शुभम ही जोडी खेळताना पाहायला मिळते. चला नवीन गोलंदाज आपण गोलंदाजीसाठी पाहणार आहोत. साईराज म्हात्रे गोलंदाजीसाठी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. भन्नाट गोलंदाजी. खरं तर आज शेवटचा अंतिम दिवस आहे. आज गोलंदाजीच्या ही आपली खेळपट्टीने थोडासा रंग बदलला. बहुतेक गोलंदाजीच्या प्रेमात पडली की काय. खरं तर 4 दिवस या क्रीडांगणावरती या खेळपट्टीवरती मॅचेस पाहायला मिळालेत. बहुतेक थोडीशी खराबी झाली असावी. परंतु मैदानाच्या मध्ये आतमध्ये गेल्यानंतर आपण फेरफटका मारला त्यावेळेला अगदी टणकच्या टणक खेळपट्टी पाहायला मिळाली. त्यामुळे ती खेळपट्टी बहुतेक आपण पाहू शकाल वेगवान गोलंदाजांना थोडीशी मदत करते. तर स्ट्राईक वरती बॅट्समन आता पाहतोय आपण शुभमला पाहू शकाल. चला 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी आणखी बाकी आहे. या 12 चेंडूंमध्ये आमचा जीवदानी बामणडोंगरी संघ किती धावा जमवणार आहे. पहिला चेंडू काहीसा आकुट टप्प्यामध्ये सापडला होता. दरम्यान हलके चेंडू खेळायचा होता. चला पुन्हा एकदा DRS घेण्यात आला. चला बॅट्समन रिव्ह्यू असेल पहा. एकच रिव्ह्यू तुम्हाला घेता येईल. आणि चला तिसरे पंच चला व्हाईट बॉल आहे. डोक्याच्या वरून चेंडू गेला. अगदी तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून आपण पाहिलं.
सामना सुरू करायला हरकत नाही. दोन्ही संघाचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना अगदी आपण ॲक्शन रिप्ले दाखवतोय आणि प्रॉपर डिस्कशन थर्ड अंपायर या ठिकाणी अवेलेबल आहेत. त्यामुळे चुकीचे निर्णय या ठिकाणी होणार नाहीत याची खबरदारी आम्ही घेतलेली आहे. तुम्ही तुमचं ऑब्जेक्शन त्या ठिकाणी नोंदवू शकता, परंतु निर्णय तिसऱ्या पंचांनी या ठिकाणी व्यवस्थितरित्या रिव्ह्यू तपासून तुमच्या 12व्या खेळाडूला सुद्धा अगदी विश्वासात घेऊन हा निर्णय दिलेला आहे. मैदानामध्ये एकंदरीत आपल्याला वाटू शकतं की झालेली मुवमेंट आमच्या बाजूनं झालेली असावी, परंतु तुमच्या 12व्या खेळाडूला ते आम्ही एकंदरीत या रिव्ह्यू सिस्टममध्ये दाखवलेला आहे. करेक्ट डिसिजन या ठिकाणी झालेला आहे. व्हाईट बॉल, सो सिंगल हॅज बीन ॲडेड इन अ टोटल. चला, पहिला चेंडू मात्र अवांतर पंचांनी घोषित करण्यात आला, त्यामुळे आणखी एक धाव पाहायला मिळाली आहे. कारण की ही लढत आपल्याला पाहायला मिळते बेस्ट वर्सेस बेस्ट या दोन संघांमध्ये पाहायला मिळते. आणखी एक फास्ट अँड फ्युरियस चेंडू पाहायला मिळाला. पहिला देखील फास्ट अँड फ्युरियस होता, परंतु तो वाईट दर्शवण्यात आला. परंतु पुढच्या चेंडूवरती पुन्हा एकदा गोलंदाजाचं पुनरागमन आपल्याला पाहायला मिळालं. कमालीची गोलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळते. चला, पुन्हा एकदा आपण अनाउन्समेंट करतोय. वाशीगाव आणि हाशिवरी संघ तुम्हाला टॉससाठी आपण मंचावरती आमंत्रित करत आहोत. चला, दोन्ही संघ जॉईंट व्हा. थोडासा वेळ आपल्याला वाचवता जरूर येईल. यावेळेला फटका फसला, परंतु अगदी नो मॅन लँड वॅकंट एरियामध्ये हा चेंडू पडला, जिथं कुठलाही क्षेत्ररक्षक उपस्थित नाही आहे. सिंगल पाहायला मिळाली आहे. आताच्या घडीला आपण पाहिलं ना तर अगदी थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे जीवदांडी बांबडनगरी संघ पुढे अतिक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर अशी परिस्थिती कधी आपल्याला पाहायला मिळत नाही. षटकार आणि चौकाराने ते पुढे सरकतात. एकोणतीस धावफलकावरती आपण पाहू शकताय. तिसरं षटक अगदी महत्वाच्या सामन्यामध्ये प्रगतीपथावरती असताना साईराज अतिशय वेगवान गोलंदाज ज्याने भन्नाट असा चेंडू फेकला आणि यष्टीरक्षकानं मात्र आपली कामगिरी चोखंदळपणे पार पाडली. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल स्ट्राईकला असणाऱ्या आर्यन नाईकसाठी. फ्लिक केला आहे. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू येतो. दोन क्षेत्ररक्षक चेंडूकडे येताना पाहतोय. रनआउटची संधी होती, मात्र अतिशय खराब फेकी या क्षेत्ररक्षकाकडून. जर स्टंप लाईन मध्ये चेंडू फेकला असता निश्चितपणानं आर्यन नाईकचा या ठिकाणी खेळ खल्लास झाला असता, परंतु 2 धावा या धावसंख्येमध्ये ऍड ऑन होत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 31 वरती. फलंदाज बाद झालाय. एक षटक सुरू आहे चौथा. दरम्यान सुरेशजी पाटील नवीन शेवा यांच्याकडून एक पारितोषिक आलंय. जर पुंडे संघ जिंकला तर त्यांना 2000 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे आणि पैसे जमा झालेले आहेत. दरम्यान पुन्हा एकदा अलंग कार्पेट. दरम्यान पहा, आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी देखील विशेष आपण, कारण की जो खेळाडू आयवा कॅच घेणार आहे, अगदी मैदानाच्या बाहेर जो प्रेक्षक आयवा कॅच घेणार आहे त्याला नक्कीच शेवा गावातील शिवसेनेचे शाखा प्रमुख शैलेशजी भोईर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार, त्याची सूचना आपण देतोय. आतापर्यंत 2 प्रेक्षकांना आपण 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. त्यामुळे आयवा कॅच घ्या आणि 500 रुपये मिळवा. प्रत्येक कॅचला हे पारितोषिक असेल जिथपर्यंत आज रात्रभरामध्ये हे पारितोषिक सुरू राहील. त्यामुळे प्रेक्षकांसाठी देखील 500 रुपये कमावण्याची संधी आहे. जो कोण प्रेक्षक झेल आयवा कॅच घेणार आहे त्याला नक्कीच शैलेश भोईर शिवसेनेचे शाखा प्रमुख नवीन शेवाचे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. दरम्यान लाऊड अपील करण्यात आलं होतं. पुन्हा सर्वात महत्वाची गोष्ट, चेंडू डॉटला
जर पुंडे संघ जिंकला तर सुरेशजी पाटील यांच्या माध्यमातून आणखी 1000 रुपये दिले जातील. 33 धावांवरती धावसंख्या थांबली आहे. चौथं षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळत आहे. खर तर एकच गडी बामणडोंगरी संघानं गमावलाय, परंतु धावा येत नाहीयेत. काय बरं झालं असावं, जादूची कांडी फिरली असावी की काय, हा प्रश्न आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पडलेला पाहायला मिळाला. यावेळेला फटका चांगला होता, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. झेल तिथं सुटला गेला, परंतु आपल्या संघासाठी 3 धावा वाचवण्यामध्ये यश आलं. बहुतेक प्रशांत घरत त्या ठिकाणी आहे. टाळ्या झाल्या पाहिजे त्या क्षेत्ररक्षकासाठी. चला 4 षटके या ठिकाणी आपण इथे जर तुम्हाला थांबवतोय. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ज्या ठिकाणी आहे त्याच दरम्यान आपण वाशीगाव आणि हाशिवरे या 2 संघादरम्यान नाणेफेकीचा कौल करत आहोत. प्रणय तांडेल यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या 2 संघादरम्यानचा नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. एक अलिबाग तालुक्यातील संघ आहे हाशिवरे, तर दुसरीकडे नवी मुंबई विभागातील एक दादा संघ म्हणजे वाशीगाव. हितेश पाटील या जरा आम्हाला सहकार्य करा. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकी करून घ्यायचं आहे. चला, प्रत्येक दिवसाच्या नियमानुसार सेकंड राऊंड आपण 3 ओव्हरचाच खेळ होतोय. ही सूचना देखील आपण दोन्ही संघांना देऊया, कारण की प्रत्येक दिवशी आपण सेकंड राऊंड हा 3 षटकांचा खेळ होतोय. चला, दरम्यान 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 34 धावा, 1 गडी बाद. शेवटचं अंतिम षटक आणि या उरण तालुक्यातील एक लेजंड खेळाडू गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. किशोर घरात आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या तिन्ही क्रियेमध्ये अभिक्रिया करणारा खेळाडू. आताच्या घडीला 40+ मास्टर फॉर्मॅटमध्ये देखील ज्या खेळाडूची दमदार कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आहे, आणि तोच अगदी लोणच्याप्रमाणे मुरलेला आणि अनुभवाने भरलेला किशोर. धावसंख्या 34 झाली आहे. खर तर आम्ही 2 वेळा अगोदर देखील धावा सांगितलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या असतील. यावेळेला बसून मारला क्षेत्ररक्षक, पहा कमालीचा साईराजने टिपलाय झेल. आणखी एक फलंदाज झाला फेल, त्यामुळे DJ सौरभ तू वाजव. दोन प्रयत्नामध्ये अपयश आलं, तिसऱ्यामध्ये कनेक्ट झाला, परंतु त्याला मात्र परतीचा प्रवास करावा लागला, कारण की साईराजने कमालीचा झेल त्या ठिकाणी टिपला. आणखी एक धक्का आमच्या बामणडोंगरी संघाला बसला. त्याची जागा भरण्यासाठी नवीन बॅटर भानुदास म्हात्रे, एक अनुभवी खेळाडू मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं आता मात्र चेंडू मात्र कमी उरलेत. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकातील 5 बॉलचा खेळ बाकी आहे. भानुदास मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे या ठिकाणी बेस्ट वर्सेस बेस्ट, कारण की दोनही खेळाडू अनुभवाने भरलेले आपल्याला पाहायला मिळते. कारण की दोनही खेळाडूंकडे अनुभवाचा पेटारा खूप मोठा आहे. एका बाजूला किशोर घरात आणि दुसऱ्या बाजूला भानुदास म्हात्रे. कमालीची मॅच रंगते आणि या मॅच मध्ये खूप सारी गर्दी आणि क्रिकेटचे दर्दी पाहायला मिळतात. डॉट लॅपा, टाळ्यांचा गजर. पुंडे संघ वाजवा रे टाळ्या. जवळचं गाव आहे आणि खूप सारे प्रेक्षक सामना पाहण्यासाठी आलेत, परंतु टाळ्या वाजवत नाही, कारण की तुमच्या टाळ्या नक्कीच आपल्या खेळाडूचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे नक्कीच प्रत्येक चेंडूवरती ह्या टाळ्या वाजवत राहिल्या पाहिजे आपल्या खेळाडूचं. हा चेंडू फुलटॉस आहे, झेल कन्वर्ट झाला.
कमालीचा झेल प्रशांत घरतने टिपला. त्यामुळे आणखी एक फलंदाज भानुदास मात्रे परतीचा प्रवास करेल. शेवटपर्यंत संघर्ष करणं ही दोन्ही संघाची ओळख राहिली आहे आणि नक्कीच दोन्ही संघ या मॅच मध्ये संघर्ष करताना पाहायला मिळतील. दरम्यानच्या काळामध्ये आणखी एक डॉट, सलग 4 डॉट आलेत. खर तर किशोरसाठी टाळ्या वाजवल्याच पाहिजेत, परंतु टाळ्या कमी पडत आहेत कारण की खूप सारे प्रेक्षक बहुतेक घर बसल्या मॅच पाहतात, घरून टाळ्या वाजवतात. ओ हो काय घडलं असेल. लाऊड अपील झाली परंतु पंचांनी लेग बाईटचा इशारा दिला. या चेंडूवरती अगदी आंतरराष्ट्रीय नियमातील 23व्या क्रमांकाचा नियम 22 किंवा लेग बाईटच्या स्वरूपामध्ये धावा येणं, सिंगल आली आहे आणि आता मात्र हे षटक संपाच्या बेतावरती पाहायला मिळतं. चला शेवटचा बॉल आहे, 35 धावा. या षटकामध्ये फक्त एकच धाव आली आणि ती पण लेग बाईटच्या स्वरूपामध्ये आली. चलो शेवटचा बॉल, या शेवटचा बॉल म्हणजे टार्गेट सेट करणारा बॉल आहे. पाहूया किती धावांचा. एखादा मोठा फटका आला ना तर जवळपास 40 पार होईल, अन्यथा डॉट आला ना मात्र धावसंख्या इथंच सीमित राहील. त्यामुळे बॅटरला एक चांगला फटका खेळावा लागणार. स्ट्राईक वरती बॅट्समन आहे शुभम पाटील. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आला, त्यामुळे आणखी एक धाव पाहायला मिळाली आहे. खरं तर हा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी टाकला होता. व्हाईटच्या लाईन वरती टाकण्याचा प्रयत्न किशोरचा राहिला होता, परंतु व्हाईट लाईनच्या गाईडलाईनच्या अगदी दुरून हा चेंडू गेल्यामुळे या ठिकाणी पंचांनी मात्र हा चेंडू अवतार घोषित केला. यावेळेला लेट आला पण थेट आला, एक बेधुंद षटकार. चं टार्गेट आहे, कारण की छोटी धावसंख्या कधी यशाची हमी देत नाही असं म्हणतात, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे, राज्य छोटं असलं तरी चालेल, स्वतःचं असावं, स्वतःचं अस्तित्व निर्माण करा, जग तुमचा आदर करेल. खरं तर धावसंख्या आपल्याला जरी छोटी वाटत असली तरी जीवदानी बामणडोंगरी संघ आहे की ज्याच्याकडे वेस्ट इंडिज संघाकडे जसा गोलंदाजा तोफखाना होता ना तसा गोलंदाजा तोफखाना होता. आताच्या 2025 आणि 26 या हंगामामध्ये ज्या संघानं 12 चेंडूंमध्ये 5 धावा डिपेंड करण्याचा महापराक्रम केला तो संघ म्हणजे नक्कीच आमचा बामणडोंगरी संघ आहे. त्यामुळे नक्कीच या 42 धावा त्यांना पुरेशा देखील ठरू शकतात, कारण की त्यांच्याकडे गोलंदाजी चांगली आहे. परंतु दुसऱ्या बाजूने पण पाहिलं ना तर आमचा भालचंद्र स्पोर्ट जीपी क्लब पुंडे संघ की ज्याची बॅटिंग पॉवरफुल आहे, अगदी डीप मध्ये खोलवर बॅटिंग त्यांच्याकडे पाहायला मिळते. त्यामुळे नक्कीच जशी आपण या सामन्याला सुरुवात पुन्हा एकदा करणार आहोत
आपण समालोचनामध्ये देखील बदल, कारण की बदल ही काळाची गरज आहे. एकटा आवाज ऐकून ऐकून नक्कीच लोक बोर होतात. त्यामुळे नक्कीच याच मातीतील याच गावातील आपण परीक्षित पाटील यांना विनंती करूया, आपल्या गोड आवाजानं आपल्या या उत्तरार्धाचं समालोचन आपण करा. पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो हितेशजींचं. माझ्या समवेत स्कोरिंग मध्ये सुद्धा बदलाव होतोय. हार्दिक पाटील माझ्या समवेत जोडला जातोय. सुरुवातीला ओमकार, नंतर भूपेंद्र आणि आता मात्र हार्दिक पाटील या तिसरा व्यक्ती जो आहे तो आमच्या या स्कोरिंग पॅनल मध्ये ऍड ऑन होतोय. दरम्यान आपण पाहिलं पहिल्या अंकामध्ये ज्या वेळेस फलंदाजी करत असताना संघ बामणडोंगरीनं प्रथम फलंदाजी करत असताना 42 धावा उभारल्या 5 षटकामध्ये, ज्यामध्ये 3 फलंदाज बाद झाले आणि जी पिकला फुंडे प्लीज सलामीची जोडी त्वरित मैदानात पाठवायची आहे. अंतिम रात्र आहे, काही एक्स्ट्रा सामने आपल्या खेळवायचे आहेत प्लीज. एक धमाकेदार स्पर्धेतील धमाकेदार असा सामना जीपी क्लब पुंडे विरुद्ध बामणडोंगरे. जीवदानी बामणडोंगरे आणि जीपी क्लब पुंडे या दोन संघादरम्यानचा हे द्वंद्व आपण पाहतोय, आपण अनुभवतोय. साखली सामन्यातील हा शेवटचा सामना रंगतदार सामना. लो स्कोरिंग जरी असला तरी निश्चितपणानं आता विकेट मधले गिअर चेंज होतील, कारण बामणडोंगरीचे गोलंदाज ज्या ज्या विकेटवरती गोलंदाजी करतात त्या ठिकाणी फलंदाजाला नाचवण्याचं काम, मात्र त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी रायगडचा हुकुमी एक प्रथमेश म्हात्रे अगदी परवाच्या रात्री नवघरच्या मैदानावर ज्यानं धुमाकूल घातला होता. काय अप्रतिम फलंदाजी, प्रत्येक फटक्यामधली त्याची प्रॅक्टिस दिसून येत होती आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये असं कोणता एखादा मिड विकेट किंवा मिड ऑन मिड ऑफ अशा एकाच क्षेत्रामध्ये सीमित न राहता त्यानं मैदानाच्या चहू बाजूला फटकेबाजी केली आणि आपल्या संघाला मात्र नेऊन ठेवलं होतं. पुढच्या फेऱ्यांमध्ये सलामीची जोडी आलेली आहे. सर्वात अनुभवी खेळाडू किशोर आणि प्रथमेश ही जोडी मैदानामध्ये. तर पुन्हा एकदा मी आठवण देऊ इच्छितो की सुरेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे जीपी क्लब पुंडे संघ जर हा सामना जिंकला तर. मात्र गोलंदाजी टिचून होणार, प्रत्येक चेंडूवरती सामना करावा लागेल. प्रत्येक चेंडूवरती अगदी कंजूस गोलंदाजांचा भरणा असणारा हा संघ जीवदानी बामणडोंगरी. पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय आदित्य. गोलंदाजाच्या मार्कवरती लेफ्ट हँडेड बॅट्समन, लेफ्ट हँडेड बॉलर. क्रीडा रसिकांना जर या सामन्याची मजा लुटायची असेल, जरा जोरदार टाळ्यांनी उत्साह वाढवायचा आहे. चांगल्या सामन्याची सुरुवात होताना पाहतो राईट आर्म लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने रिव्हर्स हिटचा प्रयत्न पहिल्या चेंडूवरती. असा प्रयोग करताना आपण शक्यतो प्रथमेशला पाहत नाही, मात्र पहिल्या चेंडूवरचा प्रयत्न या ठिकाणी असफल होताना पाहतोय. एक लेग बाईटच्या स्वरूपात संघाचं मात्र सांघिक खाते या ठिकाणी उघडलं जातं. स्ट्राईक वरती यावेळेस अनुभवाची शिदोरी असणारा किशोर घरत, गेल्या 20 वर्षापासून क्रिकेटच्या मैदानांवरती धुमाकूल घालणारा खेळाडू. भानुदास यांची मात्र हालचाल थोडीशी आज कमी दिसते. पहिल्या चेंडूवरती बाद झाल्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये आता मात्र त्यांना कामगिरी करावी लागेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करणारे आदित्य पाटील. किशोर घरतसाठी किशोर आक्रमक असा फलंदाज. ओरांच्या क्रिकेटमधील जर सर्वोत्तम फलंदाजांपैकी काही नावं घ्यायची झाली
तर निश्चितपणाने नो डाऊट जिपिकला फुंडेचा हा किशोर गरजचं नाव घेण्यात येईल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. 10 ते 12 फौलांचा रनअप. आदित्य काय स्लाइस करण्याचा प्रयत्न. अफलातून झेल लॉफ्टेड शॉट आणि फलंदाजाला परतावं लागतंय मैदानाच्या बाहेर. चेंज होतील कारण बामन डोंगरी संघ हा विशेष करून गोलंदाजीसाठी ओळखला जातोय. लो स्कोरिंग गेम मध्ये त्यांची गोलंदाजीची धार अजून मोठी होते, अजून धारदार होते आणि त्याचं या ठिकाणी मात्र चांगला प्रत्यय देतो आदित्य पाटील. आदित्य अतिशय वेगवान असा हा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मारा करेल कौशलसाठी. रिव्हर्स हिटचा प्रयत्न या ठिकाणी सुरुवातीला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. दुसरा चेंडू सुद्धा निर्धाव पडतोय. पहिलं षटक आपल्या प्रगती पथावरती आहे. धाव फलकावरती धाव संख्या आहे फक्त 1. गडी बाद झाला 1. 43 धावांचं आव्हान आहे. फुंडे संघाला या ठिकाणी आशा असणार आहे की येणाऱ्या चेंडूवरती धावा मिळतील. पुन्हा एकदा रिव्हर्स हिटचा प्रयत्न. तिसरा प्रयत्न सुद्धा या ठिकाणी फसला जातोय. काय रंगतदार सामना पाहतोय. 43 धावांची गरज असताना उतरलेली फुंडे संघाची जोडी. प्रथमेश मात्र समोरच्या खेळाडूंना फक्त आणि फक्त पाहण्याचं काम करतो. रनआउटची संधी होती. अप्रतिम क्षेत्ररक्षण या ठिकाणी झालं. पहिल्या षटकाच्या सांगता या ठिकाणी झाल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 2. जिंकण्याचं आव्हान आहे 43. गडी बाद झालेत 1. पहिलं षटक अप्रतिम फेकलं गेलंय ते मात्र आदित्यच्या माध्यमातून. म्हणजे गोलंदाजांचा भरणा असलेला संघ मी का म्हटलं तर आज रायगड क्रिकेटमध्ये ज्या संघानं धुमाकूल घातलाय त्या संघात 101 गोलंदाज आहे. पहिलं आदित्यनं षटक हाताळल्यानंतर नवीन गोलंदाज येतोय. ओळख करून द्यायची गरज नाही. क्रीडा रसिक हो गोलंदाज आहे जीत खोत. अतिशय वेगवान असा हा खेळाडू. वेगवान गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटने. अप्रतिम चेंडू पॅड वरती आदळलाय. अतिशय सुरेख चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. प्रथमेश अक्षरशः नॉन स्ट्राईक वरती गेले 6 चेंडू फक्त समोरच्या फलंदाजाला खेळताना पाहतोय.
कर्णधारानं विश्वास दर्शवला, कौशलला मैदानामध्ये पाठवलं, मात्र कौशलचं कौशल्य या ठिकाणी पाहायला मिळत नाही. पुन्हा एकदा जीत खोत तयार असेल कौशलसाठी. वेगवान चेंडू, पुन्हा एकदा रनआउटची संधी या ठिकाणी होती. चेंडू जवळपास यष्ट्यांवरती आदळला होता, परंतु अगदी दुसरा हादरा या ठिकाणी मात्र पुंडे संघाला बसलेला पाहतोय आपण. पुढील सामना या ठिकाणी होणार आहे वाशीगाव विरुद्ध हशिवरे. हशिवरे संघ या ठिकाणी अलिबाग वरून आला. अतिशय उत्तम असा संघ, गोलंदाज त्याही संघात अतिशय चांगले आहेत. मात्र वाशीगाव मोठ्या फलंदाजीसाठी ओळखला जाणारा गॅरोचा संघ, अनेक वर्ष नवी मुंबई क्रिकेटचं प्रतिनिधित्व करत असणारा गॅरो अप्रतिम अशी कामगिरी या ठिकाणी करताना पाहतोय. पुन्हा एकदा मैदानामध्ये ज्या वेळेस फलंदाजांमध्ये बदल होतोय, अनुभवाची शिदोरी असणारा अजून एक खंदा फलंदाज मैदानामध्ये येतोय, तो म्हणजेच कुणाल घरात. अगदीच 2-3 आठवड्यापूर्वी समोरच्या मैदानावरती ज्या वेळेस स्पर्धा झाली होती त्यावेळेस 28 धावांची गरज होती आणि एका शेवटच्या षटकामध्ये 28 धावा कुणाल घरातने ठोकून काढल्या होत्या. दिवा या संघाविरुद्धच्या सामन्याचं जर आठवण करायची झाली तर गोलंदाज तयार असेल जीत खोत कुणालसाठी. यावेळेस मात्र थोडंसं व्हेरिएशन करण्यात आलं चेंडूमध्ये, चेंडूचे वेग कमी करण्यात आला. आल्या आल्या प्रथमेशने कुणालनं चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू निर्धाव. आल्यानंतर एक मेंटल प्रेशर सुद्धा होतं, कारण सुरुवातीच्या फलंदाजांनी केलेले डॉट चेंडू निश्चितपणाने संघाला कुठेतरी मागं फेकतात. या ठिकाणी पंच आमच्या दिशेने वळतात, वाईटचा इशारा येतोय. एका अवांतर धावेनं धावसंख्या या ठिकाणी वळलेली आहे, पुढे सरकावलेली आहे. बऱ्याच अंतरानंतर एक धाव या ठिकाणी आलेली आहे. 3 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय जीपी क्लब फुंडे. म्हणजे अद्यापही 40 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा गोलंदाज जीत खोत तयार असेल कुणाल घरतसाठी. कुणालला मोठा फटका खेळावा लागेल, आपल्या संघाला उभारी द्यावी लागेल. काय वेगवान चेंडू, अप्रतिम वेगावरती स्वार झाला गोलंदाज आणि अगदी चेंडू दिला पायामध्ये फेकून दिला होता. मात्र एक स्लाइड एज आपण या ठिकाणी पाहिली कुणाल घरतची आणि एका धावेने स्वतःचं खातं उघडलं. कुणालनं संघाला नेऊन ठेवले होते, मात्र 4 वरती गडी बाद झाले 2. लो स्कोरिंग गेम मध्ये कशी टिचून गोलंदाजी करावी याचं एक उत्तम उदाहरण आणि उत्तम संघ म्हणजे बामण डोंगरी संघ या ठिकाणी खेळतोय. पुन्हा एकदा आठवण करून देऊ इच्छितो की पुढील सर्व सामने हे 3 षटकांचे राहतील. अगदी पहिल्या रात्रीपासून आपण अनुभव घेत आलेलो आहोत की 3 षटका आपण दुसऱ्या सामन्यापासून करतोय. तो वाशी आणि हशिवरे संघाने याची नोंद घ्यायची. डावखुरा हाताचा फलंदाज प्रथमेश पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. अगदी पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती स्ट्राईक वरती असणारा प्रथमेश दुसऱ्या षटकाच्या जवळपास शेवटच्या चेंडूच्या आसपास असतोय. आपण पाहतोय 2 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. जीत खोत काय रंगतदार सामना या ठिकाणी आपण पाहतो. शृंखलेचा शेवटचा आणि अंतिम साखली सामना. काय जबरदस्त गोलंदाजी, अफलातून चेंडू या ठिकाणी. गोलंदाजानं चेंडू रिलीज करावा, यष्टीरक्षकानं तो गॅदर करावा, हेच मात्र खेळ आपण सलग पाहतो. यष्टीरक्षक सुद्धा आपली कामगिरी चोखंदळपणे पार पाडतोय. प्रथमेश मात्रेला मोठी कामगिरी करावी लागेल. 5 षटकांमध्ये 43 धावांचं आव्हान असताना या ठिकाणी फलंदाजी करत असणारा जीपी क्लब फुंडे संघ. पुन्हा एकदा गोलंदाज तयार असणारे जीत खोत प्रथमेश साठी. हो हो हो, जबरदस्त चेंडू. जर गोलंदाजी मित्रांना आवडली असेल निश्चितपणाने जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त धावसंख्या आहे 4, फलंदाज बाद झाले 2.
अगदी सिंपल इक्वेशन या ठिकाणी सांगू इच्छितो. 30 चेंडूंमध्ये 43 मारायच्या होत्या, मात्र 12 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा धाव फलकावरती आहेत. उर्वरित 18 चेंडू आणि 39 धावांची गरज. अनेक कॅल्क्युलेशन स्टेजवरती सुरू झाल्यात. उद्या आहे बीपीएल, बोकडव्या प्रीमियर लीगचे प्रश्न आजच पडायला लागलेत. जे कधी क्रिकेट खेळत नाहीत त्यांना सुद्धा आता खेळाडूंना शिवाय द्यायचं या ठिकाणी मनसुबे निर्माण झाले. गोलंदाज तयार आहे, राईट आर्म राऊंड विकेटने. सुरेख चेंडू या ठिकाणी पाहतोय. अगदी पहिल्या चेंडू पासून चेंडू गोलंदाजानं रिलीज करावा आणि यष्टीरक्षकानं पकडावा, हाच उपक्रम सुरू आहे. कुणाल घरत सारख्या मोठ्या फलंदाजाला सुद्धा जखडून ठेवण्यात आलेला आहे. 13 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा धाव फलकावरती. थोडंसं मेंटल प्रेशर कमी करणे, 4 धावांवरती खेळतोय संघ. थोडंसं मेंटल प्रेशर कमी करण्यासाठी एकेरी धावा येणे खूप गरजेचं आहे, परंतु गोलंदाज बिलकुलच संधी देत नाही आदित्य पाटील. हो हो, काय चेंडू फेकतोय. रनआउटची संधी या ठिकाणी होती, नामीस संधी या ठिकाणी आपण पाहिली, परंतु एक धाव मिळते. स्ट्राईक वरती थोडीशी आशा ज्या खेळाडूवरती असणार आहे जेपी क्लबच्या, तो प्रथमेश मात्र स्ट्राईक वरती. सामना अतिशय जबरदस्त सुरू आहे. 5 धावांवरती 2 फलंदाज बाद, 2.2 चेंडूचा खेळ या ठिकाणी झाला. प्रथमेश मात्रेला मोठी कामगिरी करावी लागणार आहे. चेंडू भिरकावण्याच्या प्रयत्नात बॅटची कडा घेऊन चेंडू हवेमध्ये जातोय, क्षेत्ररक्षकापर्यंत चेंडू पोहोचत. रनआउटची संधी आणि संधी या ठिकाणी हुकली. प्रथमेशच्या खात्यामध्ये 2 धावा आणि संघाच्या खात्यामध्ये सुद्धा 2 धावांचा इजाफा होतोय. धावसंख्या झाली ती मात्र 7 वरती. जिंकण्याचा आव्हान आहे ते मात्र 43चं. जबरदस्त गोलंदाजी पाहतोय क्रीडा रसिक हो. प्रत्येक चेंडू मध्ये अगदी स्विंग आहे. अगदी सीम वरना कट होऊन चेंडू इन स्विंग होतोय, आउट स्विंग होतोय. प्रत्येक चेंडू वरती काही ना काही होताना पाहतोय. हो हो हो, भन्नाट वेग, अतिशय वेगवान चेंडू. अगोदरच्या चेंडूवरती 2 धावा गेल्यानंतर अगदी त्याचा रागानं बदला घेतलाय आदित्य पाटीलनं. यष्टीरक्षक मात्र निश्चितपणानं आपली कामगिरी चोखंदळपणे पार पाडतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार असणार आहे, लेफ्ट आर्म राऊंड विकेटने. हो हो हो, प्रथमेशचं सुद्धा या ठिकाणी समीकरण चुकताना आपण पाहतोय. थर्ड अंपायर साठी बहुतेक कॉल आला, वाईट साठी. अंपायर बॅटिंग. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अतिशय चांगला चेंडू, अगदी लाईन कट करत जाताना चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू झालाय. या ठिकाणी फेकला गेलाय. गोलंदाज आदित्य पाटीलच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. धाव संख्या ती फक्त आणि फक्त 7. जिंकण्याचं आव्हान आहे 43. गोलंदाज आहे आदित्य पाटील, फलंदाजी करतोय प्रथमेश म्हात्रे. हो हो, भिरकावण्याचा प्रयत्न, चेंडू मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये पोहोचतोय. एक धाव मात्र अगदी पाहता पाहता पूर्ण केली आहे. पुढच्या ओव्हरसाठी स्ट्राईक ठेवलं हातामध्ये प्रथमेशनं. क्रीडा रसिक हो, जरा जोरदार टाळ्या आदित्य पाटील साठी. 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 8-6 धावा त्याने या ठिकाणी खर्च केल्यात. काय जबरदस्त गोलंदाजी. प्रथमेश मात्र मैदानात आहे, कुणाल घरत मैदानामध्ये आहेत, तरी सुद्धा फक्त आणि फक्त
6 धावा त्याने खर्च केल्या. जबरदस्त गोलंदाजी. धाव फलकावरती धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 8. 12 चेंडू 35 धावा. 12 चेंडू 35 धावा. पुन्हा एकदा सांगू इच्छितो 43 धावांचं आव्हान होतं. 8 धावा 3 षटकांमध्ये झालेल्या आहेत. उर्वरित 12 चेंडू 35 धावांची गरज. प्रथमेश म्हात्रे ISPL स्टार या ठिकाणी त्याला त्याचं कसब आणि कौशल्य या ठिकाणी दाखवावं लागेल. त्याची पॉवर, हिटिंग पॉवर जी आहे ती ॲबिलिटी या ठिकाणी दाखवावीच लागणार आहे. नवीन गोलंदाज येतोय निखिल खोत. फलंदाजीचा रिव्ह्यू जो आहे तो यापूर्वीच संपलेला, याची नोंद घ्या. तर उर्वरित 12 चेंडू 35 धावांची गरज. प्रथमेश म्हात्रे आणि कुणाल घरात ही जोडी मैदानामध्ये. जीत खोतचे बंधू या ठिकाणी गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय. निखिल खोत. फुलटॉस चेंडू, खऱ्या अर्थानं हा चेंडू वन बाउन्स चौकार. अगदी आशा देणारा, दुहेरी आकड्यामध्ये पोहोचवणारा पहिल्या चेंडूवरती आलाय घणाघाती चौकार. चेंडूनंतर डीजेला संधी मिळाली, कारण एक गडी बाद झाला. त्यानंतर सुद्धा त्याचा डीजे बंद राहिला होता. आता चौकारानंतर डीजे वाजते. गोलंदाज तयार निखिल. हो 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 हो, भिरकावला भिरकावला, आउट ऑफ द पार्क. 6 रन. जबरदस्त फटका. जरा जोरदार टाळ्या प्रथमेश साठी. जीवदानी बामण डोंगरे विरुद्ध जे पिकला फुंडे, दोन मोठे बलाढ्य संघ साखळी फेरीतील शेवटचा आणि अंतिम सामना. पुढील सामना वाशीगाव विरुद्ध आशिवरे. निखिल खोत पुन्हा एकदा तयार. हो 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 हो, जबरदस्त चौकार षटकार लगावल्यानंतर मात्र यॉर्कर लाईनचा आणि वेगवान चेंडू निखिलच्या हातामधून या ठिकाणी आपण पाहिले. यष्टी रक्षकानं चोखंदरपणे कामगिरी पार पाडली. निर्धाव चेंडूची फेकी या ठिकाणी झालेली आहे. धावसंख्या स्थिरावली 18 वरती. जिंकण्यासाठी 9 चेंडू 25 धावांची गरज. निखिल खोत पुन्हा एकदा पुनरागमन करतोय. काहीतरी डिस्टर्बन्स या ठिकाणी आपण पाहतोय मैदानामध्ये. प्लीज येणाऱ्या प्रेक्षकांना विनंती, आपापल्या गाड्यांच्या लाईट्स आहेत बंद ठेवायच्या. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असणार आहे. निखिल खोत टू प्रथमेश. शॉर्ट पिच डिलिव्हरी पूर्णपणे बीट झालाय फलंदाज. कट होणारा चेंडू. प्रत्येक चेंडू मध्ये काही ना काही व्हेरिएशन आहे, काही ना काही वेगामध्ये बदल होतोय, स्पिन होतोय, स्विंग होतोय. एका लाईन वरती किंवा एका टप्प्यावरती चेंडू बघायलाच मिळत नाही. आदित्यने केलेली टिचून गोलंदाजी, त्यानंतरच्या गोलंदाजानं फेकलेलं अप्रतिम असं जीतचं दुसरं षटक. तिसऱ्या षटकामध्ये आदित्यनं पुन्हा केलेली गोलंदाजी आणि चौथं षटक हाताळतोय निखिल. हो 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 हो, स्लोअर डिलिव्हरी. पंच आमच्या दिशेने वळतायत. प्रत्येक धावेनंतर आपण पाहतोय की हळूवार कुठेतरी कानाकोपऱ्यातनं काही टाळ्यांचा आवाज येतोय. म्हणजे फुंडे संघाला चांगला पाठिंबा या ठिकाणी आहे. मात्र आव्हान सुद्धा तेवढंच मोठं आहे. उर्वरित 8 चेंडू 24 धावांची गरज. प्रथमेश मात्र स्ट्राईक वरती. चेंडू भिरकावून दिला मिड विकेट क्षेत्रामध्ये. गरंगळत चेंडू जातोय. क्षेत्ररक्षकाला बीट करतोय. सीमा पार चौकार.
धावसंख्या पुढे सरकावली आहे. या 4 धावांना धावसंख्या जाऊन पोहोचली 23 वरती. जिंकण्याचं आव्हान आहे 43. 7 चेंडू आणि 20 धावांची गरज. फलंदाज आहे प्रथमेश मात्रे, नॉन स्ट्राईक वरती कुणाल घरात. दोघांची ही ॲबिलिटी खूप मोठी आहे. मोठ्या स्पर्धांमधलं मोठी कामगिरी करणारे हे दोनही फलंदाज. पुन्हा एकदा निखिल खोत प्रथमेशसाठी. हो, खेळण्याचा प्रयत्न सुरुवातीला या ठिकाणी बिरकावून दिलाय. लॉंग लेगच्या क्षेत्ररक्षकाने येऊन चेंडू गॅदर करेल तोवर मात्र एक धाव या ठिकाणी पूर्ण झाली. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली 24 वरती. जिंकण्याचं आव्हान आहे 43. उर्वरित 6 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी लागतील 19 धाव. तोवर ऐकूया एक सुमधुर धून. प्रितेश भाई पटेल यांचं देखील आगमन झालं करते म्हणून आपण सातत्याने त्यांना देखील पाहिलं. टेंबुली संघ असू द्या, त्याच्यानंतर वडवली संघ असू द्या, नेहमीच मोठ्या मोठ्या संघानं ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलं जातं. प्रितेश भाई आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. बघा प्रेक्षक कमाल कॅचसाठी सीमारेषे बाहेर जो कोणी झेल टिपेल त्यांच्यासाठी शिवसेनेचे शाखा प्रमुख नवीन सेवा शैलेश दादा शैलेश भोईर साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी दिला जाईल. आणि त्याच्यानंतर जर हा सामना पुंडे संघाने जिंकला तर सुरेश पाटील साहेब यांच्या वतीनं टोटल 1000 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल. अगदी डोक्याच्या वर चंद्र आलाय. दोनही संघांच्या संघनायकांवरती प्रश्नांची आणि गणितांची उत्तरं सोडवण्याचं आव्हान या ठिकाणी आपण पाहतोय. साखली फेरीतला हा शेवटचा सामना. 6 चेंडू 19 धावा 19 धावा 6 चेंडू हा प्रतिम असा सामना या ठिकाणी पाहतोय. चला बऱ्याच अवधीनंतर खूप मोठा मैदानामधला ब्रेक या ठिकाणी पाहिला. क्षेत्ररक्षकांना विनंती राहील संघनायक बामण डोंगरी क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवून घ्या. निश्चितपणे 6 चेंडूंमध्ये 19 धाव्या ज्या आहेत त्या फुंडे संघाला कराव्या लागतील आणि किमान 18 धावांवरती रोखावं लागेल. ते मात्र जीवदानी बामण डोंगरी संघाला. स्ट्राईक वरती यावेळेस असणार आहे प्रथमेश मात्र जो अद्यापपर्यंत 12 चेंडूचा खेळ खेळलाय आणि 18 धावा धावफलकावरती त्याच्या आहेत. एकंदरीत संघाची धावसंख्या 24. जिंकण्याचं आव्हान आहे 43. शेवटचं आणि महत्वाचं षटक हाताळण्यासाठी येतोय. एकदम जबरदस्त द्वंद्व या ठिकाणी पाहायला मिळेल मित्रांनो. भानुदास येतोय गोलंदाजीच्या मार्कवरती. सगळ्यात अनुभवी खेळाडू या संघातील ज्यानं ह्या संघ बांधणीमध्ये खूप मोठा वाटा उचलला होता. खूप मोठी प्रॅक्टिस या संघाची आहे. जिल्ह्यामध्ये नव्हे तर अगदी महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटमध्ये हा संघ दादा संघ म्हणून ओळखला जातोय. त्याच संघाचा हा एक मोठा गोलंदाज भानुदास मात्रे षटक हाताळणार आहे. 6 चेंडू 19 धावा. क्या बात है अफलातून आउट ऑफ द पार्क 6 रन. जबरदस्त फटका प्रथमेशच्या बॅट मधून. जबरदस्त सामना या ठिकाणी पाहतोय. जिपिकला पुंडे विरुद्ध बामण डोंगरी ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना 42 धावा उभारल्या बामण डोंगरी संघाने. 43 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला प्रथमेश मात्र शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती मिडॉनच्या वरून भिरकावून दिलेला चेंडू सीमापार षटकार. उर्वरित 5 चेंडू 13 धावांची गरज.
प्रेक्षकांना जर सामना आवडला असेल तर गोलंदाज ज्यावेळेला रनअप स्टार्ट करेल जरा जोरदार टाळा आपण या ठिकाणी करायच्या. जबरदस्त सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय फुंडे विरुद्ध बामणडोंगरे. आणि बक्षिसामध्ये वाढ सुरेश पाटील साहेबांकडनं 2,000 रुपये जर फुंडे संघ जिंकला तर. प्रथमेशला मोठी कामगिरी करावी लागेल. पुन्हा एकदा भानुदास तयार. हो हो भिरकावण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेऊन चेंडू गेला लेग स्लिप मध्ये. निर्धाव चेंडू या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय. 4 चेंडू 13 धावांची गरज. 13 धावा 4 चेंडू. सामना कोणत्या संघाच्या बाजूने झुकेल सांगणं कठीण. शेवटच्या साखली सामन्यातला हा रंगतदार सामना जबरदस्त सामना या ठिकाणी पाहतोय. क्रीडा रसिकांना अगदी खिळवून ठेवणारा सामना. भिरकावला बॅट मधून सुमधुर आवाज. सीमापार षटकार. वळतोय अगदी 3 षटकांमध्ये कुठेतरी फक्त 8 धावांवरती ढेपाळणारा संघ 43 धावांचं आव्हान पार करेल किंवा नाही हे आव्हान मात्र प्रथमेशनं स्वतःच्या खांद्यावर घेतलंय. उर्वरित 3 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. प्रथमेश जर स्ट्राईक वरती राहिला तर निश्चितपणाने जीपी क्लब फुंड संघ हा सामना विजयी होईल. मात्र भानुदासला आपला अनुभव पणाला लावावा लागेल. अनुभवाची शिदोरी त्याच्या मागे आहे. निश्चितपणाने एखादा डॉट चेंडू या ठिकाणी सामन्याचा रंग बदलून टाकेल. जेपी क्लब मात्र उत्साहवर्धक या ठिकाणी वातावरण जेपी क्लबच्या बाजूनं. आणि सर पाहिलं तर जवळजवळ 1,000 प्रेक्षक ऑनलाईन युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेत आनंद घेत आहेत. जे सामना रंगलाय 3 बॉल आणि आता 7 धावांची गरज. प्रथमेशच्या बॅट मधून ज्या वेळेस फटका निघतोय तो सीमा पार जातो. काय स्वीट साऊंड त्याच्या बॅटमधून पाहतोय. पुन्हा एकदा भानुदास अक्रॉस द लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पॅड वरती आदळल्यानंतर 1 धाव या ठिकाणी पूर्ण होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का पाहूया. काय जबरदस्त खेळ या ठिकाणी पाहतोय. अगदी हाताची नख दाताने तो पर्यंत जबरदस्त सामना या ठिकाणी पाहतोय आणि रंगतदार सामन्याची या ठिकाणी मांदियाळी आपण पाहिली. थर्ड अंपायरचा इशारा येतोय. रिझन सांगा, कारण सांगायचं. अच्छा क्रॉस. ओके 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 प्लीज. दोनही एक सेकंड. प्रतिनिधींना विनंती कुठलाही हुकार हाकार इथून द्यायचं नाहीये आणि जे कोणी इथं आहेत त्यांनी रिव्ह्यू बघत असताना कुठलाही तुमच्या चेहऱ्यात तोंडातून शब्द निघता कामा नये. पंच निर्णय देतील. पंच तिसरा पंच जो आपण या ठिकाणी निर्णय दिलेला आहे त्याचा विशेष कारण काय तर क्रॉस झालेत किंवा नाही एवढंच पाहायचं आहे आपल्याला. अरे पंचांशी आम्ही बोलतोय. सत्यम तुम्ही सुद्धा आयोजन करता. जरा आम्हाला पंचांशी बोलू द्या. आम्ही निर्णय घेतो या ठिकाणी. उगाच काहीतरी नवीन आपण प्रयोग नका करू. पंच आपण या ठिकाणी प्रश्न निर्माण केलात इथं सांगायचं आहे. चला पंच खेळाडू पाहतील. निर्णय त्या ठिकाणी होईल. मैदानामध्ये त्यांना निर्णय घेऊ द्या. मी प्लीज राजू दादा थांबा. बिट्टू पाणी का नको ना.
चला हसी केलीचं वातावरण आपण पाहता निर्णयाची प्रतीक्षा करूया. उद्या सर्व टायगर, उद्या बोकडविरा प्रीमियर लीगचे सर्व वाघ उतरतील. सर्व उद्या वाघ उतरतील. आज वाघांना लवकर झोपायला भेटू. कुणाल घरात आपण रनआउट होत आहे नॉन स्ट्राईक एंडला, मैदान सोडायचं आहे आपण. प्लीज अगदी प्रॉपर व्हेरीफाय केल्यानंतर फायनल डिसिजन घेण्यात आलेला आहे. बामणडोंगरी प्लीज कुठलाही आर्ग्युमेंट पंचांसोबत करू नका. स्पष्ट अगदी आणि क्लिअर कट तुमचे प्रतिनिधी इथं आहेत, त्यांनाही आम्ही दाखवलेला आहे. त्यामुळं कोणत्याही निर्णयावरती आपण आक्षेप नोंदवू नका. आपण मोठा संघ आहात, आपला मान या ठिकाणी केला जातोय. उगाचच वादविवाद या ठिकाणी करू नका प्लीज. प्रतिनिधी तुमचे या ठिकाणी रिप्लेस दाखव. पंच 2 चेंडू 6 धावांची गरज आहे. अंपायर सोबत आर्ग्युमेंट नको प्लीज. 2 चेंडू 6 धावांची गरज आहे. इझी इझी. बाकी सगळ्यांनी अगदी शांत व्हा. पंचांनी टीव्ही रिप्लाय बघितलेले आहेत, दोनही प्रतिनिधींनी बघितलेले आहेत आणि निर्णय त्यानंतर घेण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रश्न या ठिकाणी निर्माण होत नाहीये. आणि जर कोणती शंका असेल, बामणडोंगरी संघ तुम्ही खूप मोठा संघ आहात, निर्णय या ठिकाणी पंचांनी अगदी विचारपूर्वक दिलेला आहे, त्याबद्दल प्रश्न नाहीये. डिस्कशन जे आहे ते फायनल होईल, डोंट वरी. किरण पाटील, रणजित पाटील, उगाच तू डिस्कशन मध्ये जास्त माणसं ऍड करू नका प्लीज. किरण पाटील, रणजित पाटील प्लीज तुम्ही नका नका. जे चालू आहे निर्णय त्यांना घेऊ द्या. अरे रितेश या थोडं मागे या. श्रीकांत पाटील प्लीज टीमला पुढे जाऊ द्या. तुम्ही दोघंच डिस्कशन करा प्लीज. त्यानं क्रॉस केलेला आहे. पंचांनी अगदी व्यवस्थितरित्या रिप्लाय पाहिला होता. बघा सामना टफ आहे, त्यामुळं या ठिकाणी थोडीशी शंका निर्माण होणं अगदी स्वाभाविक गोष्ट आहे. परंतु अगदी दोनही प्रतिनिधींना आपण दाखवलेला आहे. राहुल चला प्रतिनिधी आपण सुद्धा त्यांची शंका पूर्ण करा. दोनही संघ प्रतिनिधींना आपण रिप्ले दाखवलेले आहेत. दोघांना दाखवलं नाही, सॉरी. आता 12वा खेळाडू आपण ठेवून प्रॉपर दिलेला. ठीक आहे, नाही नाही मैदानात नको जाऊ.
फायनली 2 चेंडू 6 धावांची गरज, निर्णय झालेला आहे. कोणताही प्रतिनिधी कोणताही प्रश्न या ठिकाणी निर्माण थँक्यू बोथ द टीम्स. दोन्ही संघांसाठी जरा जोरदार टाळ्या. काय जबरदस्त सामना या ठिकाणी आपण रंगलेला पाहतोय. 2 चेंडू 6 धावांची गरज, थोडासा हाय व्होल्टेज सामना. प्रथमे स्ट्राईक वरती, नॉन स्ट्राईक वरती नवीन फलंदाज साहिल. नवीन फलंदाज साहिल गेलाय. चला या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजल्यानंतर 2 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज. 6 धावा 2 चेंडू. अप्रतिम सामना. प्रेक्षकांना ज्या सामन्याची आशा अपेक्षा होती तोच सामना या ठिकाणी आपण पाहतो. सामना जर जीपी क्लब पुंडे संघ जिंकला तर सुरेश पाटील यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक राहणार आहे. आयवा कॅच साठी 500 नव्हे तर 1000 रुपये राहणार आहेत. क्रीडा रसिक हो लक्षात घ्या, शैलेश भोईर यांच्याकडून तब्बल 1000 रुपये. चला हाय व्होल्टेज ड्रामा. क्रीडा रसिक हो, जसा भानुदास धावेल तशा तुमच्या टाळ्या वाजतील याची नोंद घ्या. जबरदस्त सामना. आहा, याला म्हणतात प्रेशर, याला म्हणतात प्रेशर. 2 चेंडू 5 धावांची गरज. रंगतदार सामना आणि याच सामन्याची आशा अपेक्षा केल्या 4 रात्रींपासून प्रेक्षक करत होते. हाय व्होल्टेज ड्रामा. प्रथमेश ऑन स्ट्राईक. हा बिरकावला क्षेत्ररक्षक चेंडू खाली. प्रथमेशच्या खेळीचा अंत. जीपी क्लब पुंडे संघाच्या आशा मावळलेल्या आहेत. आश्रयाला येतोय. जरा प्रथमेशची खेळी आवडली असेल तर जरा जोरदार टाळ्या मित्रांनो. खरंच अप्रतिम नेत्रदीपक फलंदाजी प्रथमेश मात्रेची. त्याची जागा भरून काढण्यासाठी जातोय प्रथमेशची जागा प्रथमेश पाटील. शेवटचा चेंडू 1 चेंडू 5 धावा 5 धावा 1 चेंडू. जर इथून षटकार आला फलंदाजाच्या बॅटमधून तर भालचंद स्पोर्ट्स जीपी क्लब पुंडे क्रिकेट संघासाठी सुरेश शेठ पाटील यांच्या वतीनं 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. चला अमर मात्र सुद्धा गरम झाले. त्यांच्याकडनं सुद्धा 1000 6000चं पारितोषिक. शेवटच्या चेंडूवरती गोलंदाज आणि फलंदाज फक्त बोलणार आहे. गॅरोची सुद्धा आशा या ठिकाणी वाढलेली पाहतोय. गॅरो याला थांबवून ठेवायचं आपण नेक्स्ट मॅचला. गोलंदाज भानुदासनं मात्र आपला अनुभव या ठिकाणी पणाला लावलाय. थोडस कन्फ्युजन क्रिएट झाल्यानंतरच्या. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या मित्रांनो. का उगाच आपण टाइमपास करताय. प्रथमेश मात्र बाद झाल्यानंतर प्रथमेश पाटील डावखुऱ्या हाताचा. या चेंडूची किंमत आहे 6000 रुपये. भानुदास टू प्रथमेश लेफ्ट आर्म. वा 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 वा. पुन्हा एकदा ठोका चुकवणारा चेंडू. वाशी संघ थोडा अजून तुम्हाला थांबावं लागेल. चला चौकार मारला तरी 5000 रुपये. बक्षिसामध्ये बदल झालेला आहे. चौकारासाठी अमर मात्र तुमचा पण. चला अमर मात्र पण 1000 रुपये. चौकाराला 1000 रुपये. भानुदास टू प्रथमेश. जरा टाळ्या होऊ द्या मित्रांनो, टाळ्या होऊ द्या. आणि सगळ्यांचे पैसे खिशामध्ये पुन्हा जमा. सामना संपलाय. जीपी क्लब पुंडे संघाचे मनपूर्वक आभार आणि अभिनंदन.
बामणडोंगरी संघ. दोन्ही संघांनी अगदी एकमेकांना हँडशेक करून घ्यायचं आहे. काय हाय व्होल्टेज ड्रामा पाहिला. चला अलिबागचा संघ हा शिवरे विरुद्ध नवी मुंबईचा दादा संघ वाशीगाव. पुढील सामन्यासाठीचं धावतं समालोचन प्रवीण यांच्या माध्यमातून.